बोल कशाला बोलले? कोण आहे? पप्पा आले. तुम्ही काय करते पप्पा इथे? गॉड दिसतेस ग. तो दिवस आला बघ. आता तुझं लगीन होणार तर मॅच तुझ्या मागे लागलं होतं लगीन कर म्हणून. आता तू सोडून जाणार म्हणल्यावर जीव वर खाली होते बघ. तू हे घर सोडून गेल्यावर घर खायला उठल का? तुझ्याशिवाय मला करमणार नाही ग. तुझं लगीन झाल्यावर मला आणि तुझ्या आईला एकटं एकटं वाटेल ग. अगं अगं तू माझी पोरगी नाहीस, पोरगा आहेस पोरगा. लहानपणापासून तुला असं सांभाळ. अगं एवढी एवढी होतीस ह्या घरात अशी दुडू 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 पळायचीस. आणि हे चित्र तू काढल्यास बघ. आणि आज तर पप्पा अहो मला माहिती तुमचं माझ्यावर लय प्रेम आहे, पण मी काय आज नाही निघाले. आवाज माझी हळद आहे, पाठवणी नाही. तुम्ही जावा बाहेर. बाहेर पाहुणे आहेत, त्यांच्याकडे ध्यान द्या. आज न उद्या तू जाणारच ना. परक्याचं धन होशील. माझा तुझ्यावर काय हक्क राहील का सांग? पप्पा मी लगीन करू नको का तसं सांगा. पुरीच्या जातीला लगीन करावंच लागतं का? आई बापासाठी हा क्षण लय अवघड असतं. पोरगीचं लगीन होते म्हणून खुश व्हावं का पोरगी सोडून जाणार आहे म्हणून याचं दुःख वाटावं? तू मला परत कधी भेटशील ग? पप्पा मी लगीन करून जाणार आहे, मरणार नाहीये. हे बाळा असं नको बाबत्र बोलू ग. ठीक आहे नाही बोलत, पण तुम्ही रडू नका आणि मला बी रडू नका, नाही तर माझा मेकअप खराब होईल ना. तुम्ही जावा, मी मेकअप थोडा करून येते. हा बोल कशाला बोलवलं होतं? आणि तुला काय डोक्याचा भाग आहे का? त्या लहान पोराला कशाला सांगितलं? तू आता तिकडे पचकला म्हणजे किती महागत जाईल. अरे नाही काय होत, तू मला सांग आपली सगळी तयारी झाली का? होय सगळी तयारी झाली. तुम्हाला फक्त देवळापाशी येऊन भेट. तू सगळं माझ्यावर सोड ना. तुझ्यावर तर सगळं सोडलं म्हणूनच पळून येते. मला असं झालंय आपण कधी एकदा पळून जातोय आणि लगीन करतो. होय माधुरी मला बी असंच झालंय. फक्त इथून बाहेर पडताना पैसे आणि दागिने हे सोबत घे आणि मग बाहेर पड. होय मामाने पैसे आणि दागिने तसे ठेवलेत नाही, खर्च नाही ना केला काय? नाही अजिबात नाही. 20 लाख रुपये तसेच आहेत आणि कुठे ठेवलेत ना ते बी मला माहिती. तू काळजी करू नको, मी घेऊन येते. बरं इथनं बाहेर पडताना सगळे झोपलेत का नाही याची खात्री कर. हा मगच बाहेर पड, नाहीतर आपली वाट लागेल. होय मी सगळं करते, पण तू मला सांग आपण कुठे जाणार आहे? मी गाडी बुक करू का? माधुरी असं काय सुद्धा करू नको. मी आहे ना, सगळं मी करतो बघ. सगळं तू माझ्यावर सोड. मी आहे ना, माझं डोकं लावतो मी. हा तू अजिबात स्वतःच डोकं लावू नको. मी काय सांगतोय तेवढंच कर. पैसे आणि दागिने हे काय रे गोपाळ, सारखं दागिने पैसे लावलेस. तुला मी पाहिजे का दागिने पैसे पाहिजेत? पैसे. हा अगं आपल्या सुखी संसारासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी पैसे नको का? तसंही त्या पैसे आणि दागिन्यांची तुझ्या पुढं काय किंमत? एकदम शून्य. खरं? ठीक आहे. मी कशी दिसते? ब्युटिफुल. बरं निघायचं का आता? हा चल आपण दोघं जाऊ एकत्र. हा दोघं एकत्र जाऊ. तू थांब इथं, मी आधी जातो. गोपाळ आर्या हे माधुरी वॉशरूम कुठे आहे? अरे गोपाळ बाहेर आहे. ते गडबडीत कळलंच नाही. इथं चालू बघ मी. आलो जाऊन. आलो आज जाऊन. आर्या ये ना. तू कशी काय इथे? तुलाच तर शोधायला आले होते. किती वेळची गायब झालीयस? काय करतेयस?
अगं मी मेकअप नीट करत होते. बर, झाला मेकअप नीट करून. छान दिसतीयस ग. चल आता सगळे वाट बघतायत. होय चल. ए डीजे थांबव रे. डीजे बंद कर. कुणी बंद केलं रे डीजे? आमच्या काळात असं नव्हतं लागाय. डीजे चालू करे. डीजे लाव रे, डीजे लाव. अरे शांत व्हा. डीजे लावणार आहे डीजे, काळजी करू नका. अरे मला थोडस बोलायचं आहे. अरे माझ्या लेकीचं लगीन आहे. जसं तुम्ही हळदीला आलाय ना व, तसं माझ्या लेकीच्या लग्नाला सुद्धा यायचं बरं का. सगळ्या गावाला आमंत्रण आहे माझ्याकडून. माझ्या लेकीचं लगीन धूमधडाक्यात करणार आहे मी. या गावात याच्या आधी कधी घडलं नाही. ते माझ्या लेकीच्या लग्नात घडणार आहे. माझी लेक आणि माझा जावाई मंडपात हेलिकॉप्टर मधून एंट्री घेणार आहे. नाद करायचा नाही पक्या मामाचा. ही काय डाउनलोडिंग आहे? अरे ब्रेकिंग न्यूज झाली पाहिजे. माझ्या लेकीचं लगीन लय मोठ्यानं करणार आहे. बाकीच्या माणसासारखं नाही नुसतं आम्ही तालेवर आहे म्हणायचं.